गावागावातून खेड्यातून फोन येतात आणि मग त्यांना सांगणं असंही होतंय की काय सांगायचं आता यांना. आमचा 9 जुलैला मोर्चा झाला आझाद मैदानावर आणि त्या दृष्टीने सरकारने मीटिंग पण घेतली आणि मीटिंगमध्ये जे निर्णय झाले त्याचं जी-आर अजून आम्हाला दिला जात नाहीये आणि त्याच्यामध्ये एक तो पूर्वीचा जो जी-आर काढला होता त्यांनी 15 मार्च 24ला त्या जी-आरमध्ये जो 17वा कलम होता की वांगणी आणि शिलूला जे लोक जाणार नाहीत कामगार त्यांना घरच मिळणार नाहीत. त्याच्यावर उठाव झाला होता आणि म्हणून तो मोर्चा झाला. आता एवढं झाल्यानंतर सुद्धा सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. एक तर ती 15 वर्ष घरं सरकारने बांधायला अजून घेतलेली नाहीत कुठे. गिरण्यांच्या पण बऱ्याचशा जागा आहेत अजून. अजून सेंच्युरी मिलला एक आता 6 एकर जागा महापालिकेची आहे. तर महापालिकेची जागा जी सेंच्युरी मिलला कायद्याने मिळालेली आहे त्यांना, तर ती ठीक आहे ना, ती पूर्वी लीजवर दिली होती. आता ती सुटली त्यांच्याकडून. तर आता ती जर महापालिकेच्या ताब्यात असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा घरं बांधायला हरकत नाही. खटाव मिलची जागा होती. आता खटाव मिलच्या जागेवर अजून लीजचं आम्हाला काहीच हे केलेलं नाहीये. त्या संदर्भात पण आम्ही आता त्याच्यावर उठाव करतोय. त्या संदर्भात आम्ही कायदेशीर बाबी पण हाताळतोय आता. ते देखील आम्ही करणार आहोत. शिवाय एन-टी-सीच्या एवढ्या मिल आहेत, 14 मिल, आज 14 मिलची संपूर्ण जवळ-जवळ 100 एकरच्या वर जागा आहे. त्या ठिकाणी सुद्धा बांधकाम अद्याप करायला घेतलेलीच नाहीये. म्हणजे सरकार पुढे कोणता निर्णय पटकन डिसिजन घेतच नाहीये. म्हणजे किती रखडवायचं, लोकांना किती ताटकळायचं. आमचे लोक 30% मृत्यू पावले. असं असताना सरकारला अजूनही जाग येत नाहीये. आता मुंबईमध्ये घरं देण्यासाठी त्या दिवशी चर्चा झाली. त्याच्यामध्ये एस-आर-एस स्कीममध्ये एफ-एस-आय वाढवून देणं किंवा जे रिपेअर बोर्ड जे आहे, त्या मार्फत एक एफ-एस-आय वाढवून त्या ठिकाणी ज्या काही बिल्डिंग उभ्या होतात तिथे हे करायचं. शिवाय रिपेअर बोर्डाच्या आणखी काही कॉलन्या आहेत, तिथे विकास होतोय मोठ्या प्रमाणात. तर त्या ठिकाणी द्यायचं. धारावीचा विकास होतोय. शिवाय इथे मिठागरच्या ज्या जागा आहेत, त्या जागा आहेत. अशा आता रेल्वेची जागासुद्धा लीजवर काढलेली आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा रेल्वेच्या जागेवर सुद्धा कामगारांचं पार्ट दिला पाहिजे त्यांनी. रेल्वेची जागा ही काही रेल्वेची जरी असली तरी त्या ठिकाणी खाजगी मिल प्रस्थापित होत्या. शिवाय काही एन-टी-सीचे मिल आहेत. त्याच्यामध्ये त्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कामगारांना घरासाठी एफ-एस-आय जो आहे किंवा टी-डी-आर ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये 1/3 पार्ट जो आहे तो कामगारांना मिळाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण हेच झालं आता जी-आरची वाट 8 दिवस बघायचं. आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. शासनाला केलेला आहे. सचिवालयात पण केलेला आहे. त्या दृष्टीने आता त्यांचं काय येते उत्तर ते बघू. नाहीतर मग त्या पद्धतीने पुन्हा मीटिंग घेऊन मला वाटते कामगारांना सांगावं लागेल जिल्ह्यात जाऊन, तालुक्यात जाऊन आणि पुन्हा जागृत करावं लागेल आणि त्या ठिकाणी त्या तिथल्या स्थानिक लेव्हलच्या आमदारांना किंवा खासदार असतील किंवा काय असतील त्यांच्या विचारणा करायला सुरुवात होणार आहे. तर आम्ही कमी पडण्याचं नाही. आम्ही आमच्या मागण्या सतत प्रत्येक संघटना जी आपापल्या पद्धतीने रस्त्यावर उतरण्याचं काम करते, सरकारला निवेदन देते, स्थानिक लेव्हलला लोकांना सांगते. ह्या सगळ्या आमच्याकडून होत असतात, पण सरकारकडून वेळच्या वेळी निर्णय होत नाहीत कुठलेच आणि ते निर्णय झाले पाहिजेत. जर सरकार असंच जर ताटकळत ठेवलं तर काय होते लोकांमध्ये असंतोष आणखी वाढत जाईल. त्याच्यामुळे सरकारने गिरणी कामगारांचा अंत बघू नये असं आम्हाला वाटतं. तर ठीक आहे, ते आता विधानसभेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काही गिरण्यांच्या जागा ज्या आहेत त्या आम्हाला व्यवस्थित मिळालेल्या नाहीत. तर त्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं होतं सभागृहामध्ये की त्याचे आम्ही फेस्ट म्हणजे ज्याला आपण छोटे त्यातले काही बारकावे ते आम्ही शोधून ते पाहतो कुठे नाही. त्यातलं मला वाटतं आता कमला मिलमध्ये त्यांचा राऊंड झालेला आहे. अजून फिनिक्स मिल आहे. त्याच्या बाजूला रघुवंशी मिल आहे. यांच्या पण इन्क्वायरी अजून परत होणार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय कुठे काय कसे बदल झालेले आहेत, नियमाप्रमाणे आहेत की नाही त्याचा शोध घेतला जाणार आहे आणि त्या पद्धतीने तिकडे सुद्धा आमचा हक्क आहे. काही गिरण्यांच्या जागा पूर्वी नाहीच असं सांगितलं होतं, त्या ठिकाणी मिळत गेल्यात, आता मिळतील आणि अजूनही राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मिळालं पाहिजे. तर त्या जागेचं एक पटापट निर्णय जर घेतला तर त्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात होईल आणि कामगारांना लवकर मिळेल आणि कालबद्ध कार्यक्रम सरकारने कुठेतरी करून आम्हाला हे केलं पाहिजे असं वाटतं. सरकारने जर याला दादच दिली नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही ना. आंदोलन हा आमचा हक्कच आहे ना. तो संविधानाने दिलेला हक्क आहे. तो तर हाताळणारच.